कृषी विभागामधल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहेत। धनंजय मुंडे वाल्मिक कराडने कृषी विभागाचे 200 कोटी उचलले असं सुरेश धस म्हणाले। तर सुरेश धस ईडीला पत्र लिहून कृषी विभागामधल्या घोटाळ्याची तक्रार करणार आहेत। सुरेश धस एक अभ्यासू अशा प्रकारचे आमदार आहेत आणि त्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे, कुठली गोष्ट ते वाऱ्यावरने हवेत करत नाहीत। त्यांच्याकडे काही सफिशियंट पुरावे, काही कागदपत्र असतील म्हणून ते अशा प्रकारची गोष्ट करत असावेत। परंतु महायुती असली तरी चुकीच्या गोष्टींना एकमेकांनी पाठीशी घालणं अपेक्षित नाहीये। देवेंद्र फडणवीस महायुतीच काय, आपल्या पक्षातील लोकांना सुद्धा त्या ठिकाणी माफ करत नाहीत। आष्टी तालुक्यातला आका कोण आहे हे चित्र देखील आता महाराष्ट्रासमोर येत आहे। आणि मराठीमध्ये आपल्या एक म्हण आहे की लोका शिकवे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण। त्यामुळे लोकांवर अनेक आरोप हे सुरेश धस करतात। त्यांच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ यायला लागले त्यावेळी मात्र ते गप्प आहेत। आता कृषी घोटाळा जो आहे तो खरंच प्रचंड मोठा आहे, तर त्याच्यावर ईडीची चौकशी झाली तर याचा पैशाचा स्रोत जो आहे तो सगळ्याच्या सगळा बाहेर होईल। हे ईडी नक्कीच अगदी काही मिनिटात शोधू शकेल। मला असं वाटतं ईडीकडे ही चौकशी गेली अति उत्तम झाली।